भीमराज सेनेकडून क्रांतिभूमी महाड ते दीक्षाभूमी नागपूर असा समाज प्रबोधन लॉंग मार्च। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। दीक्षाभूमी नागपूर येथील बौद्ध समाजांच्या न्याय हक्कासाठी भीमराज सेनेचे प्रमुख राजूभाऊ थोटे यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील क्रांतिभूमी चौदार तळे महाड ते दीक्षाभूमी नागपूर असा 20 मार्च 2026 पासून समाज प्रबोधन लॉंग मार्च काढण्यात आला। दीक्षाभूमी स्मारक समिती RSS मुक्त करणे, टाकळघाट बुद्धविहार प्रवेशद्वार स्वतंत्र असावे, टाकळघाट विठोबाच्या मंदिरातून तथागत बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व मूर्त्या काढाव्या, टाकळघाट बुद्धविहार फक्त बौद्ध धम्म आवरण व्हावे, विठोबाच्या आरतीमध्ये त्रिसरम बोलू नये, टाकळघाट विठोबा मंदिर परिसरात तथागत बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत विठोबाचे असलेले फोटो विकण्यास बंदी असावी। या बाबीच्या संदर्भात समाज प्रबोधन करत सदर लॉंग मार्च दीक्षाभूमी नागपूर येथे जात असताना हा लॉंग मार्च आज बुलढाणा जिल्ह्यातील देवगरजा शहरातील चिखली रोड लागून असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समाज प्रबोधन व जनजागृती करण्यासाठी काही वेळ थांबला। भीमराज सेनेचे प्रमुख राजूभाऊ थोटे व त्यांच्या सहकार्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समाज प्रबोधन केले। त्यावेळी तेथे बहुसंख्येने बौद्ध उपासक व उपासिका यांची उपस्थिती बघायला मिळाली। गजानन चोपडे, तालुका प्रतिनिधी, लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। क्रांतिभूमी महाड ते दीक्षाभूमी नागपूर असा हा समाज प्रबोधन लॉंग मार्च आज आपल्या देवगरजा शहरातून जात आहे आणि इथे असंख्य बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सर्व जनसमुदाय, उपासक उपासिका यांची बहुसंख्येने इथं गर्दी बघायला मिळत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं की हा लॉंग मार्चचं काय कारण आहे। ते लॉंग मार्च काढायचं असं कारण आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दीक्षाभूमी या ठिकाणी आमच्या पूर्वजांना दीक्षा दिली आणि आम्हाला बौद्ध बनवलं। नागपूरच्या दीक्षाभूमीपासून 25 किलोमीटर अंतरावर ते टाकळघाट आहे। त्या मंदिरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर अंधश्रद्धा, कर्मकांड आणि हिंदू धर्मामध्ये असलेल्या जुन्या परंपरा चालतात। त्या ठिकाणी त्रिशरण बोलल्यानंतर विठोबाची आरती घेतली जाते। अशा प्रकारे महामानवांची विटंबना रोज गेल्या 40 ते 45 वर्षापासून चालू आहे आणि या ठिकाणी जे दीक्षाभूमी समिती आहे त्याचे जे अध्यक्ष आहे बनते सरय सुसई हे देखील त्या ठिकाणी जातात। त्यामुळे ज्या दीक्षाभूमी समितीचं काम होतं हे थोतांडगिरी आणि अंधश्रद्धा थांबवावी, त्याचे अध्यक्ष देखील या ठिकाणी जाऊन अशा प्रकारे बौद्ध धर्माला ग्लानी आणण्याचं काम करत आहे। हा जो प्रकार त्या ठिकाणी घडतोय त्याबाबत पूर्ण महाराष्ट्रातील बौद्ध समाजामध्ये जनजागृती करून तो संपवण्यासाठी आपण हा समाज प्रबोधन लॉंग मार्च काढलेला आहे आणि तो लॉंग मार्च महाडच्या चौदार तळ्यापासून आपण सुरुवात केली आणि आज देऊळगाव राजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी आमचे सहकारी मित्र मायावती खरात, त्याचप्रमाणे इथं आमच्या असंख्य माता भगिनी यांनी याचं स्वागत केलं। त्या सगळ्यांच्या स्वागत केल्यानंतर त्यांच्याशी भेटल्यानंतर ही ऊर्जा घेऊन मी पुढे नागपूरच्या दिशेने जात आहे आणि या सगळ्यांना विनंती केलेली आहे की 5 तारखेला आपण सगळे नागपूरच्या दीक्षाभूमीला यावं आणि जो थोतांडगिरी आणि जे बुद्ध धर्माच्या विपरीत काम करत आहे ते थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी मला ताकद द्यावी अशी मी या सगळ्यांना विनंती केली।